प्रवरा नदीपात्रात वाळू चोरांचा धुमाकूळ, संगमनेर पोलिसांचा मोठा छापा, 7 जणांवर गुन्हा दाखल। संगमनेर तालुक्यातील पिंपरणेमध्ये संगमनेर प्रवरा तीरी प्रवरा नदीपात्रातून बेकायदेशीररित्या वाळू उपसा करणाऱ्या टोळीवर तालुका पोलिसांनी मंगळवारी मध्यरात्री मोठी कारवाई केली आहे। या छाप्यात पोलिसांनी 60,17,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून एकूण 7 जणांना अटक केली आहे। या संदर्भात संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंके यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली होती की पिंपरणे गावच्या शिवारात नदीपात्राच्या दक्षिण बाजूला असलेल्या पुलाजवळ ताहिर शेख हा त्यांच्या साथीदाराच्या मदतीने जेसीबी आणि ट्रॅक्टरचा वापर करून चोरून वाळू वाहतूक करत आहे। या माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी मंगळवारी 13 जानेवारी 2026 रोजी पहाटे 12:45 सुमारास सापळा रचून छापा टाकला। यावेळी नदीकाठी वाहने लावून वाळू उपसा सुरू असल्याचे पोलिसांना दिसून आले। या कारवाई दरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरून 7 जणांना ताब्यात घेतले असून त्यांची नावे सूरज संजय पवार वय 22 राहणार घुलेवाडी यशोदीप थिएटर जवळ, विशाल राजू रणशूर वय 20 राहणार घुलेवाडी, ऋषिकांत कारभारी वय वर्ष 28 राहणार कनोली, संतोष पंढरीनाथ भवर वय 40 राहणार जोरवे, शशिकांत शिवाजी नागरे वय 25 राहणार मालुंजे, ताहिर सुलतान शेख वय 28 राहणार डिग्रस आणि अविनाश अनिल मिसाळ वय 24 राहणार घुलेवाडी अशी आहेत। या सर्वांनी संगनमत करून पर्यावरणाचा ऱ्हास करत गौण खनिजाची चोरी केल्याचा ठपका पोलिसांनी ठेवला आहे। 60 लाखाहून अधिकचा मुद्देमाल जप्त। पोलिसांनी या कारवाईत जप्त केलेल्या मुद्देमालामध्ये 10 लाख रुपये किमतीचा टाटा कंपनीचा पिवळ्या रंगाचा टिप्पर क्रमांक MH17 CV 4063 40 लाख रुपये किमतीचे पिवळ्या रंगाची जेसीबी मशीन क्रमांक MH15 JM 4010 10 लाख रुपये किमतीचा महिंद्रा कंपनीचा लाल रंगाचा ट्रॅक्टर ज्याचा नंबर खोडलेला होता, 5,000 रुपये किमतीची लोखंडी फरांडी केनी व साखळी आणि टिप्परच्या हौद्यात असलेली 12,000 रुपये किमतीची 2 ब्रास वाळू असा एकूण 60,17,000 रुपयांचा मालाचा समावेश आहे। या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सचिन कचरू सोनवणे यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे। आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता BNS 2023 चे कलम 303(2) आणि पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 चे कलम 3 व 15 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल सचिन कचरू उगले करत आहेत।